नमस्कार मित्रांनो, मी आहे सुनील पाटील आणि तुम्ही पाहताय ग्रामर कट्टा. मराठी सराव प्रश्न पहिले 25 प्रश्नांवर आपली चर्चा करून झाली. आता आपण पुढचे 25 प्रश्न बघूया उत्तरांच्या स्पष्टीकरणासह. या प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अधिक सरावासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आवडल्यास लाईक बटन हिट करा. चला मग करूया सुरुवात आजच्या 25 प्रश्नांना. TCS IBPS पॅटर्ननुसार आपण प्रश्नांचा सराव करतोय. आजचा पहिला प्रश्न, ते लाकडी धनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापद ओळखा. पर्याय दिलेला आहे ते, लाकडी, धनुष्य, मोडले. उत्तर आहे मोडले. ते आहे सर्वनाम, लाकडी इथे वापरलेलं आहे विशेषण, धनुष्य आहे तुमचं नाम आणि मोडले आहे तुमचं क्रियापद. तिचे गाऊन झाली अधोरेखित शब्दाचे योग्य रूप लिहा. याचा अर्थ क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. तिचे गाऊन झाली, तिचे गाऊन झाले, म्हणजे वाचतानाच जर तुम्ही अगदी बरोबर वाचलं तर तिचे गाऊन झाले, इथेच उत्तर तुम्हाला मिळतं. झाली, झाले, झाला, झालाले, झाले हे बरोबर उत्तर आहे. क्रांती या शब्दासाठी योग्य शब्द समूह निवडा. क्रांती या शब्दासाठी योग्य शब्द समूह निवडायचा. त्वरित कृती, अचानक आलेले संकट, हळूहळू घडून येणारा बदल आणि अकस्मात घडून आलेला बदल. उत्तर काय आहे? यस, अकस्मात घडून आलेला बदल. अचानक आलेले संकट म्हणजे घाला, हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे उत्क्रांती, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इव्होल्यूशन, आणि अकस्मात घडून आलेला बदल म्हणजे क्रांती. हळूहळू घडून आलेला बदल म्हणजे उत्क्रांती इव्होल्यूशन आणि अकस्मात घडून आलेला बदल म्हणजे रिव्होल्यूशन. उभयविध क्रियापद म्हणजे काय? काय पर्याय दिलेला आहे? वाक्यातील क्रियापद अकर्मक असते, वाक्यातील क्रियापद सकर्मक असते. क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते आणि दोन्ही क्रियापद एकत्र येतात. उभयविध क्रियापद म्हणजे जे क्रियापद अकर्मक आणि सकर्मक या दोन्ही प्रकारे वापरता येतं अशा क्रियापदांना उभयविध क्रियापद म्हणतात. म्हणजे पर्याय तिसरा. मितभाषी म्हणजे काय? मितभाषी म्हणजे कमी भाषा बोलणारा, मोजके बोलणारा, भाष्य करणारा की अजिबात न बोलणारा. मितभाषी म्हणजे मोजके शब्द बोलणारा, म्हणजे मोजके बोलणारा हा पर्याय बरोबर आहे. नाकी नऊ येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. नऊ संकट येणे नाही, नाक चोंदणे नाही, 9 वेळा सर्दी होणे अजिबात नाही, बेजार होणे हो बेजार होणे, कारण की त्रासून जाणे याचा अर्थ काय होतो? नाकीनऊ येणे, अत्यंत त्रासून जाणे म्हणजेच बेजार होणे. देवा मला पास कर हे वाक्य क्रियापदाचा कोणता अर्थ सूचित करते? देवा मला पास कर हे आज्ञार्थी वाक्य आहे, पण या आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा पण असते, विनंती असते, प्रार्थना असते, उपदेश असतो, मागणी असते, परवानगी असते. यातलं नेमकं देवा मला पास कर याचा अर्थ देवाशी बोललं जातं, याचा अर्थ ही प्रार्थना आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ काय? व्यंगगुप्त ठेवणे फायद्याचे असते, सर्वांना मुठीत ठेवणे, खूप पैसे मोजणे आणि पैसे लपवणे. व्यंगगुप्त ठेवणे फायद्याचे असते, कारण की झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजे काय? अज्ञान झाकून ठेवायचं आणि ज्ञानी आहोत असा वावर करायचा, म्हणजेच व्यंगगुप्त ठेवणे फायद्याचे असते. म्हणजे आपलं अज्ञान लपून ठेवायचं आणि ज्ञानी आहोत असं वागायचं. याचा अर्थ व्यंगगुप्त ठेवणे हा मॅच होतोय. मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण या शब्दसमूहासाठी मूद पाकखाना, स्वयंपाकघर, सदावर्त आणि भोजनगृह. मूद पाकखाना म्हणजेच स्वयंपाकघर म्हणजेच भोजनगृह, म्हणजे याचा अर्थ सदावर्तचा अर्थ होतो मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण, अन्नछत्र त्याला म्हणू शकतात. सदावर्त म्हणजे अन्नछत्र. सिंहावलोकन म्हणजे काय? सिंहावलोकन
सिंह काही पावलं पुढे चालून गेल्यानंतर मागे वळून बघतो, याला सिंहावलोकन म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय? मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे. अगदी बरोबर आहे. सिंहाचे दुरून अवलोकन करणे नाही, राज्यकारभार पाहणेही नाही आणि वरवर पाहणी करणंही नाही. मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे म्हणजे मागे आपण काय कृती केलेली आहे, आपण काय काय केलेलं आहे याचं अवलोकन करणे, याला म्हणतो आपण सिंहावलोकन. प्रित्यर्थ हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? प्रित्यर्थ हेतू दाखवतो. प्रित्यर्थ करणवाचक, संबंधवाचक, हेतुवाचक, योग्यतावाचक. प्रित्यर्थ हा हेतू दाखवतो म्हणजे याचा अर्थ हेतुवाचक आहे. खालीलपैकी कोणते परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय नाही? परिमाणवाचक नाही. किंचित, क्वचित, मुळीच आणि उगीच. आता परिमाण ओळखण्यासाठी किती, किती, किंचित म्हणजे याचा अर्थ हे परिमाण आहे, क्वचित परिमाण आहे, मुळीच परिमाण आहे, उगीच हे परिमाण नाही. कारण की उगीच काय दाखवतो? रीत दाखवतो. उगीच हे रीतिवाचक आहे म्हणजे ऑड वर्ड आउट उगीच, वेगळा शब्द दिलेला आहे त्यांनी. माशा मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ आकोस. काही काम नसणे, काही उद्योग नसणे, रिकाम टेकडा असणे, हा झाला माशा मारणे. हाताने माशा हाकलणे नाही. काही उद्योग न करणे बरोबर आहे. मासेमारीचा व्यवसाय करणे नाही आणि घरात माशा होणे नाही. काही उद्योग न करणे, काही काम नसणे, मग त्यावेळेस म्हणतो काय करतोय? माशा मारतोय, रिकाम बसलाय. चुकीची जोडी ओळखायची. फार, अतिशय साधित क्रियाविशेषण अव्यय, सावकाश जपून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, समोरून येथून स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, आज पुढे सिद्ध, आज आणि पुढे सिद्ध क्रियाविशेषण आहेत बरोबर आहे. समोरून येथून स्थल दाखवणारे आहेत बरोबर आहे. सावकाश कसा? रीतिवाचक बरोबर आहे. फार आणि अतिशय नाही, हे प्रमाण म्हणजे हे परिमाणवाचक आहेत. त्यामुळे फार आणि अतिशय ही चुकीची जोडी आहे कारण की हे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत, साधित क्रियाविशेषण नाही. मला राग आला या वाक्यातील क्रियापद ओळखा. काय आला? राग आला म्हणजे आला हे क्रियापद आहे. बरोबर उत्तर आहे आला. अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय होतो? माती असेल तेथे जाऊ नये. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. अगदी बरोबर. मातीपासून सावध राहणे नाही आणि मतिभ्रष्ट होणेही नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. राम आंबा खातो या वाक्यातील कर्म ओळखा. कर्म ओळखायला काय करतो आपण? खाण्याची कृती कोणावर होते? आंब्यावर. याचा अर्थ आंबा हा कर्म आहे. पहिला पर्याय बरोबर. राम हा कर्ता आहे, खातो हे क्रियापद आहे. चार रस्ते एकत्र येतात ती जागा. चार रस्ते एकत्र येतात ती जागा. चाकोरी, चावडी, चव्हाटा की चतुर्वेद? चव्हाटा. चाकोरी म्हणजे काय? चाकोरीचा अर्थ होतो गाडीच्या चाकांनी पडलेली वाट, चाकोरी. चावडी म्हणजे ग्रामपंचायतीचं काम जिथे चालतं ती जागा म्हणजे चावडी. आणि चतुर्वेद म्हणजे चार वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद. नंतर पर्यंत पावेतो ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत? इंग्लिशमध्ये जरी ट्रान्सलेट केलं ना तरी लक्षात येतं. नंतर, आफ्टर, टील, अनटील, टाईम दाखवत आहेत. अगदी बरोबर. कालवाचक दिलेलं असेल, स्थलवाचक नाही, कालवाचक दिलेलं आहे. करणवाचक शक्यच नाही, कालवाचक. टाईम इंडिकेट करतायत याचा अर्थ कालवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते? धातू साधित आणि सहाय्यक जे करत होता, खात होता, लिहित होता, म्हणजे धातू साधित पण आहे आणि सहाय्यक पण आहे. याला संयुक्त क्रियापद म्हटलं जातं. पहिलाच पर्याय दिलेला आहे संयुक्त. द्विकर्मक नाही, जिथे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन कर्म येतात त्याला म्हणतो आपण द्विकर्मक. उभयविध म्हणजे जिथे सकर्मक अकर्मक म्हणजे सकर्मक अकर्मक दोन्ही प्रकारे क्रियापद जिथे वापरता येतं त्याला म्हणतो आपण उभयविध. हा प्रश्न आपला ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे उत्तर आहे संयुक्त क्रियापद.
उत्तर काय आहे? संयुक्त क्रियापद. सागराच्या लाटा उंच उसळत होत्या या वाक्यातील कर्ता ओळखा. कर्ता ओळखण्यासाठी आपण काय करतो? क्रियापद उसळत होत्या संयुक्त क्रियापद आहे, याचा अर्थ उसळ हा काय झाला तुमचा? धातू. धातूला काय करतो आपण? नारा, नारी, नारे. उसळणाऱ्या काय? उसळणाऱ्या काय? लाटा. बरोबर. पांढऱ्यावर काळे करणे. पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे काहीतरी लिहिणे. काहीतरी लिहिणे. गोऱ्या माणसाला काळा रंग लावणे. चेहऱ्याला डांबर फासणे. कृष्ण धवल सिनेमा पाहणे. काहीतरी लिहिणे. पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे काहीतरी लिहिणे. बऱ्याचदा पेपर खराब गेल्यावर म्हणलं काळ्यावर पांढरं करून आलो म्हणजे काहीतरी लिहून आलो. आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. क्रियापद ओळखायचं आहे. आईच्या आठवणीने पाणावले की तिचे? पाणावले. पाणी या नामापासून तयार झालाय म्हणजे हा नाम साधित क्रियापद आहे. अधिक माहितीसाठी शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता इत्यादी व्यक्त करणारी क्रियापदे कुठली असतात? शक्यता, इच्छा, कर्तव्य, तर्क, योग्यता विद्यार्थी असतात. कारण की स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी असे 4 प्रकार आपण बघितले होते. स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. उत्तर आहे विद्यार्थी. मग स्वार्थी काय? स्वार्थी म्हणजे हा फक्त स्वतःचा अर्थ सांगतो. हा फक्त स्वतःचा अर्थ सांगतो. ज्या वाक्यामध्ये, ज्या क्रियापदामध्ये फक्त काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी म्हणतात. स्वतःचा मूळ अर्थ सांगतो, फक्त काळाचा बोध होतो. आज्ञार्थीमध्ये आज्ञा आहे, विनंती आहे, मागणी आहे, परवानगी आहे. आज्ञा, विनंती, आशीर्वाद, उपदेश, मागणी, परवानगी हे दाखवणारे सगळे आज्ञार्थी आहेत. विद्यार्थी म्हणजे शक्यता, इच्छा, तर्क आणि संकेतार्थी अट किंवा संकेत दाखवणारे म्हणजे जर तरची वाक्य जी आहेत ही संकेतार्थी. म्हणजे ओळखायला अगदी सोपं आहे. शेवटचा प्रश्न. अचूक गुणकारी असणारे या अर्थाचा शब्द कोणता? रामबाण, मदनबाण, सनातनी की माधुकरी? ऑफकोर्स रामबाण. रामाचा बाण व्यर्थ जात नसे म्हणून त्यावरनं रामबाण. म्हणजे याचा अर्थ व्यर्थ न जाणारं म्हणून रामबाण उपाय, रामबाण औषध अशा पद्धतीने आपण हे विशेषण म्हणून वापरतो. मग मदनबाण म्हणजे काय? मोगऱ्याच्या फुलाची जात आहे मदनबाण. सनातनी, सनातन म्हणजे शाश्वत धर्म किंवा कायदा. मग शाश्वत धर्म मानणारे जे आहेत ते सनातनी. आणि माधुकरी, माधुकरी म्हणजे अनेक ठिकाणची भिक्षा किंवा शिजल्या अन्नाची भिक्षा मागणारा. अनेक ठिकाणची भिक्षा किंवा शिजल्या अन्नाची भिक्षा मागणारा तो माधुकरी. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण डिस्कस केलेली आहेत. या सगळ्या प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अधिक सरावासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकतात. पुढच्या प्रश्नांसाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.